उपस्थितांचे मनपूर्वक स्वागत. कौशदा आदित्य यांची मंगळागौर आपण साजरी करत आहोत. त्यांच्यातर्फे पुन्हा एकदा स्वागत. जोरदार टाळ्या द्या. वक्रतुंड महाकाय तिकडून काढा. सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. चला ग, आज आपल्याला मंगळागौर साजरी करायची. आरती करूया. खाली बसा. हा जय देवी मंगळा गौरी ओवाळीन सोनिया काठी रतनांचे दिवे माणिकांच्या वाती हिरे मोती ज्योती. जय देवी मंगळा गौरी जाई जुईया भुल्या शेवंती दशका दिसतच नाही. पारिजात के मनोहरे गोकर्ण फुले. जय देवी मंगळा गौरी ओवाळीन सोनिया काठी रतनांचे दिवे माणिकांच्या वाती हिरे मोती ज्योती. जय देवी मंगळा गौरी. सयांनो, आरती तर झाली, पण ऐका ना, पावसाच्या रिमझिम सरी, हिरवागार निसर्ग, विविध सण आणि या सर्वांमुळे श्रावणातील वातावरण प्रसन्न आणि मांगल्य यांनी भरलेलं असतं. आणि अशा या दुर्मिळ वातावरणाला जोश आणि ठासून भरलेल्या उत्साहाची जोड मिळते. ती कशामुळे? मंगळागौरीच्या खेळांमुळे. मंगळागौरीच्या खेळांमध्ये सहभाग असतो तो अगदी तरुणीपासून ते 60 उलटलेल्या स्त्रियांचा, तोही सारख्याच उत्साहामध्ये. लहान मुलं सुद्धा करू शकतात हा खेळ. मंगळागौरीचे खेळ, त्यातील गाणी, काव्य हा म्हणजे सांस्कृतिक ठेवाच आहे बरं का? आहे की नाही? हा ठेवा जतन व्हावा आणि नव्या पिढीला मंगळागौर आधी विविधतेने साजरी करता यावी हे उद्दिष्ट ठेवून आम्ही ब्रह्मानंद मंगळागौर ग्रुप साजरा करत आहोत. आणि मंगळागौरीचा अर्थात आपल्या मराठी संस्कृतीचा एक जतनशील ठेवा खास आपल्यासाठी. टाळ्या होऊन जाऊ द्या. तरी पण काय माहिती का, आपलं पहाटचं वातावरण कसं असायचं नाही का? पूर्वी पहाटे उठायचं, घरी कसं असायचं, एकत्र कुटुंब, आजी पणजी, कोण शेणामातीचं सारवायचं, कोण रांगोळी काढायचं. आणि तेवढ्यातच आपल्या दारामध्ये कोण यायचे? समर्थ रामदास. आणि काय म्हणायचे? जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुमची शोधून पाहे. आणि संसारामध्ये सुख नाहीये, तरी पण आपलं साहित्य काय? सूप, लाटणे, कळशी, अजून काय? मुसळ, जात. माहिती आहे का पुढच्या पिढीला? नाही ना. आणि हा संसार सुखाचा करण्यासाठी आपल्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त होण्यासाठी
हे महादेवाचं व्रत करतात आणि हे लग्नानंतर लगेच असतं बरं का. आणि म्हणून महादेवाला काय मागायचं, हसरा संसार करायचा आपल्याला. म्हणा ग, हसरा नचरा जरासा नचरा सुंदर साजिरा श्रावण आला. हसरा नचरा जरासा नचरा सुंदर साजिरा श्रावण आला. सुंदर साजिरा श्रावण आला. सुंदर साजिरा श्रावण आला. सुंदर साजिरा श्रावण आला. घागर घुमवायची. सुरुवातच आपल्याला कलशापासून करायची. कलश म्हणजे पूर्णत्व आहे. कलशामध्ये सर्व देवदेवता असतात बरं का. आणि त्यांना आपण सजवायचे ते आज गाण्यामधून. झाली का तयारी? चला ना लोक, घेतले का सगळ्यांनी कलश? तोषदाला पण द्या ना कलश. दिला ना. घागर घुमू दे रामा पावा वाजू दे. आला शंकोबा शंकोबा कवर माझी नाचू दे. घागर घुमू दे रामा पावा वाजू दे. आला शंकोबा शंकोबा कवर माझी नाचू दे. घागर तर करून झाली ना आता. आता ताईला किती ओढ लागली नाही का माहेरला यायची. आणि ताई आली आता माहेरला. तोषदा तू माहेरला आली ना? हो 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 माहेरला आली. माहेरची ओढ म्हणजे न सांगण्यासारखा गोडवा आहे ना तो. मग म्हणूया आपण ऋण सुन त्या पाखरा. ऋण त्या पाखरा जाणे माझ्या माहेरा. ऋण झुणू त्या पाखरा जाणे माझ्या माहेरा. आली गौराई अंगणी तिला लिंबलोण करा. आली गौराई अंगणी तिला लिंबलोण करा. ऋणू झुणू त्या पाखरा जा रे माझ्या माहेरा. जा रे माझ्या माहेरा. जा रे माझ्या माहेरा. दृष्ट काढले का ग तोषदाची? काढले ना. आता बघा आपल्या बायकांची ना रोजची दिनचर्या सुरू झाली बघा. पहाट झाली आणि कोंबडा आरवतो. कसा आरवतो? कुकू चिकू. आता आपण मोबाईलवर अलार्म लावतो ग, पण थोडासा आवाज काढा. कुकू चिकू. सईबाईचा कोंबडा. सईबाईचा कोंबडा आला माझ्या दारी. घालीन चारा पाजीन पाणी. सईबाईचा कोंबडा हळद लावून पिवळा केला. वाशिंग बांधून नवरा केला. सईबाईचा कोंबडा पळून गेला. गेला ना पळून? कोंबडा तर पळून गेला गाता. पण सख्यानो बायकांचं मन कसं असतं? पाण्यासारखं असतं. आणि कधी कधी कसं असतं? डोंगरासारखं पण असतं ना. आणि म्हणून पाणी लाटा ग पाणी लाटा. आपण जाऊया. आपण दोघी जाऊया. पाणी लाटा ग पाणी लाटा.
सागर लाटा ग सागर लाटा ग सागर लाटा डोंगर माथा ग डोंगर माथा पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा सागर लाटा ग सागर लाटा ग सागर लाटा डोंगर माथा ग डोंगर माथा ग डोंगर माथा पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा सागर लाटा ग सागर लाटा ग सागर लाटा डोंगर माथा ग डोंगर माथा ग डोंगर माथा सगळ्यांनीच बघलं ना इकडं कर. परत एकदा पाणी लाटा ग पाणी नुसतं उभे राहा. नुसते उभे राहा. सागर लाटा ग सागर लाटा ग सागर लाटा डोंगर माथा ग डोंगर माथा ग डोंगर माथा पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा डोंगर माथा ग डोंगर माथा ग डोंगर माथा पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा सगळ्यांनो इकडं टाळ्या होत्या आता पाणी तर भरून झाले का पण आता आपल्याला व्यायाम करायचं बरं का हल्ली सगळीकडे व्यायाम चालू आहे का ऑफलाईन ऑनलाईन सगळीकडे हा व्यायाम करत असताना सगळ्याच महिला जातात असं नाही ना मग आपण घरामध्ये सुद्धा काम करत करत एक व्यायाम करूया सगळ्यांनो दीक्षित सर देवेकर मॅडम हे कितीतरी व्यायामासाठी धडपड करत आहे पण आपण थोडा व्यायाम काढू स्वतःसाठी वेळ काढू इकडे करा ना ओळ तुम्ही. वेळ मिळत नाही इकडे ओळा करा. कमरेवर हात ठेवा. असे हात ठेवा. करा. हा करा तसं. एकदा इकडं वळा एकदा इकडं वळा. वा सोपं आहे. चवली 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 कंबर लवली लवली ताप चवली ताप चवली शाबास. चवली कंबर लवली 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 ताप चवली ताप चवली 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 कंबर लवली 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 ताप पाय पुढे घ्या. हा 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 बस. हा हा चांगलं केलं. हा व्यायाम तर झाला गाता पाणी पण भरून झाले काय राहिलं गाता काय आणायचं भाजी फुले जाळी आणायचं ना आपल्याला चला 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 टोपली घ्या चला चला टोपली घ्या व्यायाम झालाय पाणी भरून झालंय आता आपल्याला भाजी फुले आणायची ना शिवारी रानफुले केतकी रानफुले झाली का तयारी तू घ्या टोपली घ्या दिवे काढा. पोषकाला पण घेतले का भाजी आणायला अरे आम्हाला ॲक्शन. इसके आवाज हाँ शिवारी रानफुली केतकी पानफुली शिवारी रानफुली केतकी पानफुली शिवारी रानफुली केतकी पानफुली
शिवारी रानफुली घेतली पानफुली. माझा अगं, हातात घ्या, आता आपल्या महिलांना कामात काम करायची सवय असते ना. हातात घ्या. तेव्हा हा. पटकन आवळे पण आणू, कोवळा पण घेऊ आणि जायचोळी पण. खाली वेचायचं ॲक्शन करा. खाली वेचा. आवळ्या कोवळ्याची भाजी वेचू, जाई सोडून की जुई जोडू, जाई जुईची फुले तोडू, जाई जुईचा गजरा करू, जाई जुईचा गजरा माळू. गजरा पण केला आणि घातला पण ना. आता तर चावल येणार आहे तळाच्या वेळेला. मागं बरं तयारीला तांदूळ सडायचे आपल्याला. हो. झाली का तयारी? झाली तयारी? जावं येणार आहे. सासूबाई तयार व्हा लवकर. दोघी समोर समोर बरा ना. दोघं समोर समोर. तांदूळ सरू बाई, तांदूळ सरू, मंगळागौरीचे तांदूळ सरू. तांदूळ सरू बाई, तांदूळ सरू, मंगळागौरीचे तांदूळ सरू, मंगळागौरीचे तांदूळ सरू. तांदूळ आमचे मोत्याचे, जावई आमचे जेवायचे, जावई आमचे जेवायचे, जावई आमचे जेवायचे. जावई जेवले. अगं पण पोळ्याशिवाय तर सगळं बाईचं लाटणं कधी सुटलंय का? जेवले ना जावई, सासूबाई खुश. जावई जेवले ना, सगळ्यात जास्त आनंद कोणाला होत असेल तर सासूबाईला होतो. आणि पण आता आपण लाटण्याचं पण थोडंसं कौतुक करूया ना. लाट्या बाई लाट्या. समोर समोर बरा. हा हा. एक दोघी जणी बरा. कमरेत वाका, कमरेत वाका. कृष्ण गुजरी, कुंडीवरचा हार माझा सात पदरी, अगं माझे पाय करू तरी काय, कुंडीवरचा हार माझा झाला तरी काय, कुंडीवरचा हार माझा झाला तरी काय, कुंडीवरचा हार माझा झाला तरी काय. झालं तर बाई, आता लाटण्याचं पण आपण कौतुक केलं ना. तर आता आपण काय करूया, कितीचं पान करूया. कितीचं पान व्हावं तयार व्हा पटपट. कितीचं पान समोर समोर बरा. झालं तयार? तुम्ही दोघी समोर समोर. कितीचं पान बाई, किती. एक रो इकडे, एक रो इकडे. तयारी सांगितलं एक पाऊल पुढे यायचं. कोणीतरी उखाणा घ्या ग तू. पायात तोडे चालू कशी, नाकात न पायात तोडे चालू कशी, नाकात न बोलू कशी, वागू कशी. सासूबाई बसल्या तुळशीपाशी, कृष्णपर्यंत बसले, कृष्ण पाराव आले.
चालू कशी, नाकात नोट, बोलू कशी, गळ्यात ठुशी, वाकू कशी, सासूबाई बसल्या तुळशीपाशी आणि विष्णुरावांचं नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी. किकीचं पानबाई किकीचं पानबाई की हा. सागर मासा सागर मासा कापूस घ्या ओ पिंजरनी, कापूस आमचा सरकीचा, बाजार भरलाय मोत्याचा. किकीचं पानबाई की सागर मासा सुसू, किकीचं पानबाई की सागर मासा सुसू, किकीचं पानबाई पट. सागर मासा सुसू, सागर मासा सुसू, सागर मासा सुसू, सागर मासा सुसू. अगं मैत्रिणींनो, आपण बालपणीची आठवण काढूया. आपण एकत्र जमलो ना, जसं चिडवतो ना एकमेकाला, तसं आपण चिडवायचं. आता काय काकडी बाई अगं त्यांची तोंड तिकडं असतात. कवळी कवळी काकडी. हा. झालं चालेल हो येणार तुम्ही जे काढायला तू हां वर मला सगळे आता आम्ही का सौभाग्याचा अलंकार हळदी कुंकूत सोडा, सौभाग्याचा अलंकार हळदी कुंकूत सोडा. माधवराचं नाव घेते, मंगळागौरीचा खेळ करण्याचा आम्ही उचललाय विडा. चला तिकडं. काकडी बाई काकडी, काकडी बाई काकडी, कवळी कवळी काकडी, कवळी कवळी काकडी, मेल्या यमूच्या नवऱ्याची मानच वाकडी. माझ्या पायावर पडली बशी, मेल्या यमूच्या नवऱ्याची जडली मिशी. माझ्या चुलीवर पापड ग, मेला यमूचा नवरा माकड ग. काकडी बाई काकडी, कवळी कवळी काकडी, काकडी बाई काकडी, कवळी कवळी काकडी, मेला यमूच्या नवऱ्या